चला क्वेश्चन नंबर 10 सोलापूर पर्यंत झालं होतं आपलं. चला खटाखट उरकूयात. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय म्हटले? फाइंड द नंबर ऑफ झाला. फोर. ए झाला पर्सेंटेज उद्याला होता झाला 11वा 10 केलं होतं आपण. हा हो का? मला नाही लक्षात. 11वा अच्छा 11 पासून. हाऊ मेनी नंबर्स कॅन बी फॉर्म्ड युजिंग द डिजिट्स? क्वेश्चन नंबर 11 मध्ये डिजिट दिले 0 1 2 3 4 5 एवढे डिजिट दिले. ते म्हणताय हाऊ मेनी नंबर्स कॅन बी फॉर्म युजिंग द डिजिट्स विदाउट रिपिटिशन सो दॅट रिझल्टिंग नंबर्स आर बिटवीन 100 and 1000. 100 and 1000 च्या मध्ये येतील असे तुम्ही किती डिफरंट नंबर्स फाइंड आउट करू शकता बाय टेकिंग दिस डिजिट्स. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्हाला 100 आणि 1000 च्या मध्ये किती डिजिटचा नंबर असतो रे? 3 डिजिट्स. म्हणजे तुमच्या जवळ फक्त 3च डबे सिलेक्शन साठी. वी हॅव 3 एम्प्टी स्पेसेस. कारण तुम्हाला 3 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. त्यांनी म्हटलंय की हे डिजिट्स घेऊन तुम्ही किती असे डिजिट्स फॉर्म करू, किती नंबर्स फॉर्म करू शकता विच विल लाई बिटवीन 100 and 1000. 100 and 1000 के बीच में लाई करने वाले नंबर्स कितने हैं? 3 डिजिट नंबर है सारे. इसका मतलब वी हैव ओनली 3 ब्लैंक स्पेसेस टू फिल फ्रॉम दीज नंबर्स. लेकिन क्या मैं 100 प्लेस को 0 से भर सकता हूँ? अगर मुझे 3 डिजिट नंबर चाहिए तो क्या मैं 100 प्लेस को 0 से भर सकता हूँ? नहीं. तो यहाँ पर आपको अरेंजमेंट्स के बारे में सोचते समय ये सोचना पड़ेगा कि दिस 100 प्लेस must be filled by only from these 5 numbers, that is either 1 2 3 4. तुम्ही जी ही 3 डिजिट नंबरचा 3 अंकी संख्या 3 डिजिट नंबर जो तुम्ही फॉर्म करताय त्याच्यामध्ये 100 प्लेस must be filled by one of these way. या 5 पैकी एका जणांना भरता येईल. 0 ला नाही देता येणार. सो रिपीटिशन अलाउड है का? नहीं. सो नॉन रिपीटिशन है. तो हम क्या कर सकते हैं? वन ऑफ दिस या 5 पैकी एक नंबर इथं ठेवू शकता तुम्ही 0 सोडून. मतलब ये जगह भरी जाएगी 5p 5 वे से, दैट इज 5 फैक्टोरियल से. इसको भरने के 5 अलग तरीके हैं ना. हाँ सर. तो दिस विल बी फील्ड बाय 5p 5 वेज. फाइव पी 1 वेज 5 डिफरंट केस आहे. वेळ झाली का? एकच जागा आहे ना. 5 जण भरतात. यार 5 डिफरंट वेज 5 डिफरंट वेज आहेत. असंच होईल ना. ठीक आहे. अरे बरोबर आहे का? हो सर. हा. आता ज्या उरलेल्या 2 जागा आहेत तिथं मात्र 0 येऊ शकते. बरं या 5 पैकी एक जण इथं आला. 5 पैकी एक जण इथं आला. उरले किती? 4 आणि हा एक 5. बरोबर आहे. मग हे किती झालं रे? या 2 जागा भरल्या जातील 5p2 वेज ना. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. कळतंय का? हा. म्हणजे टोटल नंबर्स बिटवीन 100 and 1000 will be 5 into 5p2, that is 5 into 5 into 4. आणि हे उत्तर चुकलेले बघा. तर कारण की ते 5v1 आणि 4v1 असं हे उत्तर बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे. असं नाही. बरोबर आहे. तुम्ही 5v2 केलं ऐकून घे. हा 5p2 च राहील. 4p2 का बरोबर होईल? मला सांग. 5p1 दुसरा नंबर आहे इंटू 4p1 काही तू 0 येईल. कारण की 6 मधून 2 नहीं, नंबर भरले मेरी जागे. बात सुनो. हाँ. इस डिब्बे को फिल किया जा सकता है ओनली पाँच से. 5 डिजिट्स. हाँ. तो दिस विल बी फिल्ड इन 5 डिफरेंट वेज. 4 होगी. ओके. नाउ पाच होते. कोई भी एक को रख दिया मान लो. हाँ. नाउ वी आर लेफ्ट विथ 4 पाँच. डिजिट्स चार. फ्रॉम दीज 5 डिजिट्स. हाँ. 4 डिजिट्स यहाँ पर बच गए ना इन 5 में से. हाँ. तो ये 4. लेकिन अब यहाँ पर और यहाँ पर 0 लाया जा सकता है. हाँ. तो ये 4 और ये कितना हो गया 5. पाँच. तो इन बचे हुए दोनों को इन 5 में से भरना है. सो दिस विल बी फिल्ड इन 5 डिफरेंट वेज. तो एक यहाँ पर आ गया. अब 4 बचे. दिस विल बी फिल्ड इन 4 डिफरेंट वेज. 5 into 5 into 4. या फिर सीधा इन दोनों को साथ में सोचो कि these 2 blank spaces will be filled from 5 different numbers. So 5 numbers are arranged in 5p2.
taken 2 at a time. So 5p2. नाही कळलं. तेच येते हा? मल्टिप्लिकेशन करून तेच येतं. जर तुम्ही 5p1 आणि 4p1 ला मल्टिप्लाय केलं तर तेच येणार 5p. तो फक्त सिंगल बॉक्स अच्छा म्हणजे मी जे सांगितलं 5 into 4 5 into 5 into 4 तसं म्हणतोय. हा. ठीक एक आहे एक तू box. सेपरेटली विचार हा. केला चालतंय. हा वही था वही है. ठीक है हाँ, चल आगे बढ़ते हो जाओ. आगे चलो. टवेलो के अंदर क्या बोला जा रहा है? फाइंड द नंबर्स ऑफ 6 डिजिट नंबर्स यूजिंग द डिजिट्स. और डिजिट्स दिए हैं 3 4 5 6 7 8. 6 डिजिट्स है और 6 डिजिट का नंबर फॉर्म करना है. मतलब गिवन 6 नंबर्स टेकन 6 एट अ टाइम, ऑल एट अ टाइम. हाँ तो 6 फैक्टोरियल हो जाएगा. कितने डिफरेंट डिजिट्स फॉर्म कर सकते हो विदाउट रिपीटिशन. विदाउट रिपीटिशन. हाउ मेनी ऑफ दीज नंबर्स आर डिविजिबल बाय 5? पहले में क्या लिखा है? कितने नंबर डिविजिबल, कितने नंबर डिविजिबल बाय 5 होंगे. और दूसरे में क्या पूछा है? Not divisible. नॉट डिविजिबल. नॉट डिविजिबल. डिविजिबल बाय 5. पहिले याच्यामध्ये 5 फिक्स राहील. बोल नको लास्ट मध्ये काही तू बोल नको. हाँ तू टोपी घालून घे तू यार. बोल नको. शांत रह. तू भी शांत रह. हाँ हमारे पास 6 डिजिट्स है. हमें 6 डिजिट नंबर फॉर्म करना है. जितने दिए उतनों को टेकन ऑल एट टाइम. सो टोटल 6 डिजिट नंबर्स formed obviously without repetition. Yes. कितने होंगे? 6 digits given. We have to fill 6 blank spaces. So there are 6 factorial ways. 6 numbers are arranged, taken 6 at a time. 6p6 या फिर 6 factorial. So total कितना होता है 6 factorial? 60. एक मिनट 720 720 720 तो त्याला कशाला बोलायचं? उभं सर यांनी राग येतो कोणी त्याच्याकडे. तू बोलू नको म्हणलं. स्ट्रिक्ट आहे मी लक्ष ठेवेल गोष्ट. घ्यायला पाहिजे माणूस. तो 6 फैक्टर हो गए 720. अब ये तो पूछा ही नहीं है जो हमने फाइंड आउट किया था. ये पूछा ही नहीं है हमको. लेकिन हमने क्यों फाइंड आउट किया है? क्योंकि यहाँ पर जो दिया गया है उसमें हमें काम में आएगा. अब हमें निकालना है कि डिविजिबल बाय 5. ऐसे 6 डिजिट नंबर विच विल बी डिविजिबल बाय 5. तो हमारे पास टेस्ट ऑफ डिविजिबिलिटी है कि कोई भी नंबर 5 से डिवाइड किया जा सकता है अगर उसके यूनिट प्लेस पर 5 हो या 0. ठीक है. लेकिन क्या यहाँ पर 0 दिखाई दे रहा है? तो 0 वाली केस लेने का कोई मतलब नहीं है. तो जो भी हम 6 डिजिट का नंबर फॉर्म करेंगे, पहली केस हमें 6 डिजिट नंबर फॉर्म करना है. दैट मींस वी हैव 6 डब्बास व्हिच आर एम्प्टी. 1 2 3 4 5 6 6 डब्बे जे रिकामे. आता 6 डब्यामध्ये 6 डिजिट नंबर 6 चे 6 डिजिट भरायचे. पण त्या 6 डिजिट पैकी इथं 5 घेणं फिक्स आहे. तो ह्या 6 डिजिट्स मधला हा इथे येऊन बसला. तर हे कंपल्शन झालं कारण आपल्याला पाहिजे कि हाउ मेनी 6 डिजिट नंबर्स आर डिविजिबल बाय 5. तो हमने एक को फिक्स कर दिया यूनिट प्लेस पे, क्योंकि यूनिट प्लेस में 5 आता है तो वो नंबर डिविजिबल बाय 5 होता है. अब ये फिक्स हो गया तो जो 6 बचे थे उसमें से 5 ही बच गए और 5 ही ब्लैंक स्पेसेस है. तो रिमेनिंग 5 places will be filled by 5 numbers in 5 factorial ways and this will be filled by 1p1. एक ही नंबर है, एक ही बक्से में भर दिया 1 वे. तो 5 factorial into 1 बन जाएगा 1 ही, मतलब 5 factorial बनेगा. ठीक है. तो 5 factorial क्या होता है? 120 5 factorial होता है 120. So there are 120 different 6 digit numbers made from these 6 digits without repetition which will be divided by which can be divided by 5. These are the 120 नंबर हमारे पास है जिनको 5 से डिवाइड किया जा सकता है. 6 डिजिट नंबर्स है और वो 6 डिजिट कौन से? इन डिजिट्स को लेके बनाया गया है. आप दूसरे में पूछ रहे हैं कि नॉट डिविजिबल बाय 5 कितने हैं? तो टोटल 6 डिजिट नंबर इसलिए फाइंड आउट किए थे हमने. These are total 6 digit number. उनमें से इतनों को 5 से डिवाइड किया जा सकता है. तो नॉट डिविजिबल बाय 5 कैसे निकालेंगे? 720 माइनस 120. ठीक है. तो कितना बचेगा? 600.
अब कुछ बच्चे होते हैं जो पूछते हैं, मान लो सर हमको ये पूछा ही नहीं, सिर्फ डायरेक्टली ये पूछा, तो हम ये कैसे फाइंड आउट करें? कुछ बच्चे पूछते हैं ऐसे सवाल कि मान लो हमें पूछा ही नहीं है और सीधा हमें ये फाइंड आउट करना है। कुछ को लग सकता है ना, सीधा ये पूछा कि फाइंड हाउ मेनी सिक्स डिजिट नंबर्स आर देयर व्हिच आर नॉट डिविजिबल बाय 5, जो 5 से डिवाइड नहीं किए जा सकते। तो ऐसे समय में क्या करेंगे? पहले ये निकालेंगे और फिर टोटल में से इसको सब्ट्रैक्ट करेंगे। ठीक है? क्वेश्चन नंबर 13, ए कोड वर्ड मतलब पासवर्ड मान लो, पासवर्ड बनाना है। देख लो पासवर्ड वाला कैसा है सीन, पासवर्ड का सीन देख लो कैसा बनता है, कितने पासवर्ड बनाए जा सकते हैं। तो एक कोड वर्ड मतलब पासवर्ड इज फाउंड बाय टू डिफरेंट इंग्लिश लेटर्स फॉलोड बाय टू नॉन जीरो डिस्टिंक्ट डिजिट्स। टू डिफरेंट इंग्लिश लेटर्स, जो अंग्रेजी मीडियम के वो मुझे इसका मतलब पता है कि इसको क्या लिखा जाए। टू डिफरेंट इंग्लिश लेटर्स फॉलोड बाय टू नॉन जीरो डिस्टिंक्ट, followed by two non-zero, two different English letters followed by two non-zero distinct digits। मतलब हमें एक पासवर्ड तैयार करना है, तो इनका मतलब है, इनका कहना है कि 26 अंग्रेजी लेटर्स है, 26 अंग्रेजी लेटर्स है, उसमें से 2 लेटर्स लीजिए और आपके पास 1 2 3 4 5 6 7 8 9 डिजिट्स है, तो कि जीरो को लेने के नहीं है, नॉन जीरो का है, जीरो नहीं ले सकते। तो 2 कोई भी डिजिट लीजिए, 2 कोई भी अंग्रेजी लेटर्स लीजिए। जैसे मैंने लिया OT14, ये एक पासवर्ड बन गया। तो ये फॉलोड बाय का मीनिंग मुझे नहीं समझ में आता। देखो, तो ऐसा बोल रहे हैं, मतलब पहले लेटर्स लेने के लिए बोल रहे, बाद में नंबर्स, या जैसे हमें इस एग्जाम्पल में फर्क नहीं पड़ेगा उससे, लेकिन आगे जो दिया है उससे मुझे लगता है कि शायद वो इसकी बात कर रहे हैं, इसकी नहीं बात कर रहे हैं। ऊपर वाला सही है। तो मुझे एक बार बता दीजिए, क्लियर कर दीजिए, मतलब मेरी नॉलेज के लिए, कि जब ऐसा बोला जाता है फॉलोड बाय, तो इसका मतलब जब जैसे यहाँ बोले टू डिफरेंट इंग्लिश लेटर्स फॉलोड बाय, टू डिफरेंट इंग्लिश लेटर्स फॉलोड बाय, तो ये तो पीछे आनी चाहिए ना, आगे ना सर। देखो कौन फॉलो कर रहा है, टू डिफरेंट इंग्लिश लेटर्स आर फॉलोड बाय, उसको फॉलो नहीं करना है, इसको फॉलो कर रहे हैं। कौन किसको फॉलो कर रहा है? 14 को ओटी फॉलो कर रहा तो उन्होंने ऐसा बोलना चाहिए था, फॉलोड बाय Followed by, sir. इनडायरेक्ट स्पीच। हाँ, पैसिव वॉइस से, पैसिव पैसिव वॉइस से, ए फॉलोड बाय, किसने फॉलो किया है? फॉलोड बाय टू नॉन जीरो डिस्टिंक्ट डिजिट्स। तो टू नॉन जीरो डिस्टिंक्ट डिजिट्स ने फॉलो किया है, हाँ, ने फॉलो किया है। आर फॉलो। हाँ, टू डिफरेंट इंग्लिश लेटर्स आर फॉलोड बाय, तो फॉलो मतलब पीछे होता है ना, बरोबर आहे sir. फॉलो किया। माझं म्हणजे त्याच्या मागे जा. गूगल ए इंग्लिश, इंग्लिश है तुम्हें भी नहीं, पूरे वो तो चेहरा से इंग्लिश है, तो चेहरा इंग्लिश से, तो इंग्लिश है, तो चेहरा इंग्लिश से है। अरे सगळी का फॉलो बाय यार तुझं काय म्हणणं आहे? तू पण इंग्लिशचा आहे, लय मोठा इंग्लिशचा हे भी चांगलं बोलते रे, मला वाटलं गरीब आहे, कोणी गरीब नाही आपल्या क्लासमध्ये. कोणी गरीब नाही ना? कोणीच नाही. ए मग मला माझ्या डोक्यात आहे नाही की आता मला कळत नाही फॉलोड बाय म्हणजे काय, म्हणजे पुढे लेतील मागे लेतील। सर बरोबर. हे बरोबर बरं थांब, आता हे जर बरोबर आहे, आता मी एक डोक्यात फिट करतो। सर आता समजा हा माझ्या मागे येतात आणि मी काय म्हणजे तीच फॉलो आहे ही इज फॉलोड बाय आपण काय माझ्या माझ्या मागे येतोय ना तो ही इज फॉलोड बाय Following me. माझ्या फॉलोइंग मी ते हा तसं पण कळतं रे, ही इज फॉलोइंग यू। नाही पण मी पुढे बसतो सर इंग्लिश आली नाही नाही, मग आताच्या प्रॉब्लेम मध्ये पण येते त्यांना नाही जमलं नाही, पण मग जर समजा आपल्याला हे जर मॅटर करणार असेल तर थोडा प्रॉब्लेम येईल ना, जर आपल्याला कोण मागे कोण पुढे पाहायचं असेल तर प्लेसेस वरती, तर आता लक्षात घ्यायला इथून पुढं हमारे पास रिजल्ट आ चुका है। हाँ,
2 डिफरेंट इंग्लिश लेटर्स, अगर ऐसा बोला है, फॉलोड बाय 2 नॉन जीरो, फॉलोड बाय जो फॉलो कर रहा है उसको आगे लिखना है, खत्म बात। फॉलोड बाय डिस्टिंक्ट डिजिट बोला है तो उसको आगे लिखने का और इसको पीछे लिखने का, और समझने का क्या, आगे वाला पीछे वाले को फॉलो कर रहा है। बरोबर आहे. अरे बाबा क्या नाही हे बरोबर आहे, कारण पुढे बघा ना क्वेश्चन वाचा ना, पुढे काय म्हटले, फाइंड द नंबर ऑफ सच कोड वर्ड्स, आपको ऐसे कोड वर्ड्स ढूंढने हैं, एंड विथ इवन डिजिट। फाइंड द नंबर ऑफ सच कोड वर्ड्स, अरे अच्छा हाँ मतलब टोटल कोड वर्ड्स निकालने हैं, हाँ, आल्सो फाइंड द नंबर ऑफ सच कोड वर्ड्स दैट एंड विथ एन इवन डिजिट, एंड विथ इवन डिजिट मतलब सीधी बात है, डिजिट नेक्स्ट ही चाहिए, हाँ ठीक है सर बरं, डिस्टिंक्ट डिजिट मतलब हाँ? डिस्टिंक्ट डिजिट अपन ये मतलब अलग अलग, डिफरेंट मतलब जैसे मैं कोड ऐसे नहीं लिख अपन ने सकता, दो digits OD है। 44 ऐसे नहीं लिख सकता, और डिजिट भी दिए होते 2 डिजिट। मतलब एक ही डिजिट बोलतो हाँ। 2 2 1 1 ऐसे नहीं लिख सकते ना, कोई भी 2 डिजिट और डिजिट भी लिए होते, कोई इवन डिजिट का कहाँ से आया? हाँ ना ना एक मिनट, अगर तूने वन नहीं लिया तो इवन कहाँ से है उसमें? इवन डिजिट ही नहीं। तो इवन को इवन बोला किस किसने, लिखा है? क्वेश्चन में दिलेलं आहे क्या दिया है? also find the number of such code words end with an even digit, हाँ तो ठीक है ना, वो तो दूसरा केस है, वो पहले वाले केस में क्या है, वो समझे, वही तो फाइंड आउट करना है ना, वही तो समझना है कैसे करना है वो, पहिला सांगतो. हाँ, वही तो समझना है, हाँ रुको देखो तुम्हारा सवाल का आंसर मिल जाएगा, रुको थोड़ा सबर करो, हाँ, ए, आप मुझे बताओ, हाँ, अब सबसे पहले तो कितने टोटल पासवर्ड बनाए जा सकते हैं, 26 अंग्रेजी के लेटर्स होते हैं, अबकड़ से लेकर तो जेड तक, और 9 डिजिट से 1 से लेकर तो 9 तक, जीरो लेना नहीं है क्योंकि नॉन जीरो, तो यहाँ से 2 उठाने, यहाँ से 2 उठाने, जो कि रिपीटेशन नहीं चलेगा, तो जैसे मैंने लिया था वो शोधक 14 इस तरीके से, तो यहाँ से कोई भी 2 लेटर्स उठाओ, यहाँ से कोई भी 2 डिजिट्स उठाओ, और पहले लेटर्स लिखो बाद में ये, तो टोटल बक्से कितने बने, 4 बक्से बने, और ये 2 बक्सों में जो आएगा वो 26 में से आपको अरेंज करना है, और इन 2 बक्सों में 9 में से, so these 2 बक्से will be filled by 26 P2 2 ways, 26 में से 2 लोग यहाँ पर 26 P2 वैसे लिखे जा सकते हैं, इनटू ये लिखे जा सकते हैं 9 P2 वैसे, इन दोनों का मल्टीप्लिकेशन करेंगे तो आपको मिल जाएगा टोटल जितने भी पासवर्ड बना सकते हो आप, जितने भी पासवर्ड बनाए जा सकते हैं, ठीक है, हाँ। अब बेटा 26 P2 मतलब 26 into 25 और 9 P2 मतलब 9 into 8, तो ये नंबर आता है, हम लोग सीधा लिख सकते हैं इसको 46,800। रहने नरोड़े, वो कैलकुलेशन बोर्ड के लिए बचा के रखना, सब करना है आपको, कभी अभी कर जाएगा तो बाद में दिक्कत होगी फिर, अभी सब खाली मत कर देना। अच्छा ठीक है, कर ले बेटा, प्रैक्टिस कर ले अच्छी घर जाके। तो 46,800 इतने नए पासवर्ड बनाए जा सकते हैं, सिर्फ मतलब कोई भी 2 लेटर्स और कोई भी 2 डिजिट्स लेके। अब जो ये तो पहला हमने फाइंड आउट किया, अब दूसरे में पूछा है कि अब इन पासवर्ड्स में से, पहले सुनते जाओ बच्चे पूरा, ठीक है, हाँ। इन पासवर्ड्स में से ऐसे पासवर्ड्स कितने हैं कि जो इवन नंबर के साथ में एंड हो रहे हैं, मतलब यूनिट प्लेस देखना है आपको, इवन नंबर के साथ एंड हो रहे हैं, मतलब जो आपके 4 डिब्बे हैं उसमें से यहाँ पर इवन नंबर होना चाहिए, और बाकी बचे जो है वो उसके बारे में सोचना है। तो देखो यहाँ इनका तो कोई सवाल ही नहीं है, these 26 will be filled in 26 P2 ways, इनका तो कोई बात ही नहीं। अब बात करते हैं इन दोनों को फिल करने की, तो इनमें से 1 2 3 4 5 6 7 8 9, इनमें से इवन नंबर कौन कौन से, 1 2 3 और 4, तो इसको कंपलसरीली 4P1 से ही भरा जा सकता है, या कह सकते हो इन 4 डिफरेंट वेज। अब एक कोई ना कोई यहाँ पर आ गया, 8P1 एक कोई ना कोई आ गया, अब जो बचे इवन नंबर से और ऑड नंबर से, उनमें से इसको भरा जा सकता है 8 वेज से, 8P1 से, क्योंकि यहाँ इवन है ऑड है उससे कोई मतलब है कि उनको एड वाला सिर्फ क्या चाहिए, इवन चाहिए, तो यहाँ जो बचा है बक्सा, ये बचे हुए इवन नंबर से और बचे हुए ऑड नंबर से भरा जा सकता है, तो टोटल आपके पास 9 है,
और 9 में से भी 4 इवन थे तो 4 में से एक यहाँ चला गया तो 3 इवन बचे और 4 ऑड बचे, 5 ऑड बचे, तो 3 और 5 8 हो गए, तो 8 में से एक तरीके से इसको भरा जा सकता है। सो 26p2 into 8p1 into 4, तो ये आपका बन जाएगा 26 into 25 into 8 into 4। प्रैक्टिस वाले लोग बताए कितना आता है। हाँ 20,800 20,800 क्योंकि तुमने 25 into 100 कर दिया होगा। नाही मग ते 46,800 25 into डिवाइड केलं आणि उरलेल्याला 4 ने डिवाइड मल्टिप्लाय करून टाकलं काय केलं? 46,800 वरती हा त्याला 9 डिवाइड केलं नऊ नको इथं बाकी टर्म्स आहे सेम आहे ना, फक्त तिच्यात वरती इथं खाली 4 आलं आणि वरती 9 आलेलं आहे। इधर से सोपं करायचं सर कशाने हे ज्याला समजलं असेल त्याला करायचं, तुम्हाला नाही कळत। कोणालाच नाही समजलं सर. हा म्हणजे तुझी नाही बुद्धी सारखी आहे। अय्यो, तुले बाहेर नाही, तुला एवढं झालंय फक्त तुझ्यापेक्षा लय भारी गोष्ट माझ्या मी काही म्हणलोच नाही। लय वाटणं वाटत होतं, होय. कधी मध्ये एकच गोष्ट एकच होती ती चांगली, त्याचं काही असं एवढं हे नाही। मी बी करू शकतो, मला सध्या डोकं नाही लागायचं, कारण मला पुढचे बी क्वेश्चन करायचे। लिमिटेड आय हॅव लिमिटेड स्टॉक टुडे, सो आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय ब्रेन ऑन दिस इंटेलिजन्स। ठीक आहे, चला लिहायचं असते, लिहा नाव आहे गण्य। सर चला हे पुढचा प्रश्न बघा। पुढच्या प्रश्नामध्ये बघा जी केस दिलेली ती केस लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने उत्तर लिहायचं असते हे पण समजून घ्या। काय केस आहे पुढच्या याच्यामध्ये? सर बोर्डात काय लिहायचं असे डॉट डॉट मारायचे कुठं बोर्डात आहे काय तुला लिहायचं चिठ्ठ्या आहे बाबा. आणि probability एक मिनिट, तू जरा पागल आहे घरी। आज हा टॉपिक 11वीचा आहे, हा सीईटीचा टॉपिक आहे, येरा आहे घरी तू जरा। तू काय बोलतो रे? इथं उलट झालेले आतापर्यंत काय असायचं, n आपल्याला काय असायचं रे, n डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत टेकन r ऍट अ टाइम असायचं। तर आपण एक गोष्ट बघितली होती की r इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू n होतं, पण इथं थोडासा सिनारिओ उलट दिसल्यासारखं वाटतो। काय बघा, फाइंड द नंबर ऑफ वेज इन विच 5 लेटर्स कॅन बी पोस्टेड, 5 लेटर्स कॅन बी पोस्टेड इन 3 पोस्ट बॉक्सेस if any number of letters can be posted in a post box। बघा ते जुन्या काळामध्ये आमच्या वेळेस एक लाल डब्बा असायचा बघा असा, अजून बाहेर आहे का शांत राहा। पोस्ट बॉक्स समजा 3 पोस्ट बॉक्सेस आहेत तुमच्याकडे, लाल डबे ज्याच्यात पत्र टाकायचे, अँड वी हॅव 3 पोस्ट बॉक्सेस। आता हे मी हे पुरेपूर समजून सांगण्याचा प्रयत्न करतो बरं का। सर आम्ही सगळं वी हॅव 5 लेटर्स, आपले जो 5 लेटर्स आहेत, तर 5 हा मूर्ख लेटर्स म्हणजे पत्र। स्पेलिंग लेटरची स्पेलिंग काय? सेम राहतो तू लेटेस्ट टाकत असतो का पोस्ट बॉक्स मध्ये? त्या लाल डब्यात जाऊन ABCD टाकून येतो का? मग ते पत्र काय लिहितो सर एबीसीडी? हे तसं सेमी नाही म्हणायचं, मी सेमीच आहे, मी तर मराठीच आहे। एक लक्षात घ्या, सेमी पेक्षा आम्ही मराठीवाले, म्हणजे तुमचा अपमान म्हणजे आमचा आणखी घोर अपमान आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुमच्या सगळ्यांना शिकवते कोण? मराठीवाला। तू कसं बोलते? आता उभं राहावं लागेल ना बोलले, त्याच्यामुळे लक्षात घ्या मराठीवाला नेहमी भारी पडत असतं सगळ्यांना। येस सर मराठी मला सांगा, हे 3 डब्यामध्ये 5 लेटर्स टाकायचे। त्यांनी असं म्हटले गरजेचं नाही की तुम्ही 5 लेटर, तुमची मर्जी, तुमचे 5चे 5 पत्र तुम्ही एका डब्यात टाका, 1 ह्याच्यात टाका, 2 ह्याच्यात, 2 ह्याच्यात टाका, 3 ह्याच्यात टाकले, 1 ह्याच्यात टाकले, 1 ह्याच्यात टाकले, अशी त्यांनी मुभा दिलेली। तर त्यांनी तुम्हाला असं विचारले फाइंड द नंबर ऑफ वेज इन विच 5 लेटर्स कॅन बी पोस्टेड इन 3। मागचे किती वेगवेगळ्या पद्धतीनं, हाऊ मेनी वेज आर देअर, की तुम्ही हे 5 पत्र त्याच्यात ड्रॉप करता, किती वेगवेगळ्या पद्धतीने, तुम्हाला काही रेस्ट्रिक्शन नाही।
बघा एक पद्धत अशी झाली की पाचीच्या पाची पहिल्यात टाकले, बाकीचे दोन रिकामे ठेवले. हा एक वे झाला ना, हा पण एक वे झाला. दुसरा वे काय झाला, दुसऱ्यात टाकले पाचीच्या पाची बद्दल पहिल्या तिसरं रिकामं ठेवलं. कारण ते काय म्हटले, इफ एनी नंबर ऑफ लेटर्स कॅन बी पोस्टेड इन अ पोस्ट बॉक्स. किती बी टाकू शकता तुम्ही लेटर्स इन अ पोस्ट बॉक्स. म्हणजे किती अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. ह्याच्यात 5 टाकले, हे दोघं रिकामे राहिले, ह्याच्यात 5 टाकले, हे दोघं रिकामे राहिले, ह्याच्यात 5 टाकले, हे पहिले दोघं रिकामे राहिले. तशी पॉसिबिलिटी घेतल्यापेक्षा तसं नाही मी समजून घ्या, पॉसिबिलिटी तर लई बनणार आहे, पण त्यांनी काय म्हटले ते समजून घ्या. कळतंय का? देयर आर, तुम्ही किती बी नंबर ऑफ लेटर्स कॅन बी पोस्टेड इन अ पोस्ट बॉक्स. 5 टाका, 1 टाका टाकू नका. ही तुमच्याकडे असलेली अवेलेबिलिटी आहे. टाकू नका पण. मूर्ख आहे का तू? ह्याच्यात जर 5 टाकले, ह्याच्यात टाकायची गरज आहे का? मला वाटतं कशातच टाकू नका. सॉरी कंटिन्यू सर. कशाला बोललो? आता मग जर असं होतंय तर ह्याच्यामध्ये आपण असं नाही म्हणू शकत की 5p3 वेज आहेत. आपण असं म्हणू शकतो का की 5 लेटर्स आहेत तर 3 याचे टाकायचे? नाही तसं नाही नीट लक्षात घ्या. ए मूर्खांनो, 5p3 चा अर्थ तो आम्ही पडला शांत राहा. 5p3 चा अर्थ काय असतो रे? हे नीट सांगा मला. आता मला लक्षात आले पुढे एकच सांगितलं. आमच्या लक्षातून गेलं. अरे आणखी सांगितलंच कुठे टाकलो आहे शांत व्हायचं. मला सांगा 5p3 चा अर्थ काय होतो रे? की आपल्याकडं 5 ऑब्जेक्ट्स आहेत, 3 जागेमध्ये भरायचे. तर किती डिफरंट अरेंजमेंट तुम्ही करू शकता 5 ऑब्जेक्टच्या. इथं तसं आहे का? कारण 5p3 चा अर्थ असतो की 3 जागामध्ये पहिली जागा 5 वेळेनं भरली तर दुसरी तुम्ही 4 मधूनच भरू शकता आणि तिसरी तुम्ही 3 मधून भरू शकता. इथं तसं नाही ना. इथं पाचीच्या पाची लिहू शकतात का तुम्ही? नाही. इथं ह्या केस मध्ये 5p3 5 पैकी एक लिहू शकतात. कोणतं एक लिहू शकतात. हे काय म्हणतात, अख्खे 5 फेकू शकतो आम्ही याच्यात. हा फरक आहे ना. म्हणून असं कधी समजू नका 3p5 घ्यायचा तर प्रश्नच नाही. विशेष सांगतो 3p5 चा तर प्रश्नच नाही. 3p5 चा प्रश्न आहे का काही घेण्याचं नाही. 5p3 वाटू शकते एखाद्याला 5 लेटर 3 डबे फेकायचे तर 5p3 न फेकले. तुम्ही जर 5p3 फाइंड आउट केलं तर 5 × 4 × 3 हे तुम्हाला 60 पद्धतीने भेटेल. पण या 60 पद्धतीमध्ये कळते काय होईल? 60 पद्धतीमध्ये काय होईल? हा, एका याच्यामध्ये 1 चाललाय, पुन्हा उरलेले 4 मधले 1 ह्याच्यात चाललाय, उरलेले 3 मधले ह्याच्यात 1. अशा अरेंजमेंट बनतायत फक्त. मग पाचीच्या पाची याच्यात चालले, ही वाली अरेंजमेंट भरायली का? रिपिटेशन अलाउड झाला मग 5 लक्षात येते का? मग याचा अर्थ काय झाला की हे कसं समजणार तुम्ही? तर तुमच्याकडे किती लेटर? 5 लेटर आहेत, 3 डिफरंट बॉक्स मध्ये टाकायचे. तर तुम्ही काय करू शकता त्याला माहिती का? डायरेक्ट 5 फॅक्टोरियल घेऊन टाकतो पहिल्याच. तुम्ही थोडे शांत होता. ए मूर्खा, 5 फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो? काही बोलतो तरी आज सर मारलं म्हणलं समजा तुम्ही. काय? अरे मूर्खा तू काही नको बोलू. 5 फॅक्टोरियलचा अर्थ आहे 5 जागा आहेत, पाचीच्या पाची घेतोय आपण. इथं आहे का तसं काही? नाही. ज्या वेळेस असं दिलेलं असेल की तुमच्याकडे स्पेसेस समजा एवढे आहेत, 3 स्पेसेस आहेत ना, 3 बॉक्स मध्ये टाकू शकता आणि एका बॉक्स मध्ये जेवढे दिलेले सगळेचे सगळे टाकू शकता. त्यावेळेस त्याचं उत्तर 3 पॉसिबिलिटीज कशा घ्यायच्या तुम्हाला कळतंय. किती जागा भरता येते? 3. पण कंडिशन काय दिलेली? किती? टोटल 5. पाचीच्या पाची एका बॉक्स मध्ये जाऊ शकते. मग अशा वेळेस तुमचा आन्सर काय राहील? 3 कळतंय काय? कसं आलं? जर एखाद्याला पाहायचं असेल तर घरी जाऊन सगळे पॉसिबिलिटी चेक करा. 5 कसं येईल? 5 चा अर्थ काय होतो? 5 ब्लँक स्पेसेस आहेत. इथे 3च ब्लँक स्पेसेस आहेत ना. कळतंय का? आणि 5
काय लिहायचं याचा आन्सर असं येतं लिहायचं काही नाही 3 raised to the power 5 याचा आन्सर आहे कळतंय का अकरावी बोर्ड लय मोठं वाचलं सर काय. नाही तसं नाही याला समजून कसं सांगायचं ते कळतच नाही याच्यामुळे याच्यात कंडिशन लक्षात घेणं आवश्यक आहे भावना तुम्हाला हे लक्षात येत आहे ना की पॉसिबिलिटी कशा बनवू शकते एक टाकलं दोन टाकले दोन टाकले दोन एक टाकले बरोबर आहे? आता बघा दोन ह्याच्यात टाकले तर दोन एक टाकले किंवा एक दोन टाकले तीन टाकले एक एक टाकले चार टाकले एक शून्य टाकलं शून्य एक केलं पाच टाकले शून्य शून्य केलं कळतंय का बर याच्यात जो एक टाकला होता आणि इकडे जे दोन टाकले होते त्याच्यामध्ये पण आणखी कंडिशन मध्ये कारण जे उरलेले चार आहेत त्यांच्यासाठी तर सेम बनवू शकते ना समजा आपण 5 लिटरच्या जागी 5 पोरं घेतली ओमला ह्याच्यात टाकलं मोठ्या ओमला टाकलं वाघला ह्याच्यात टाकलं बसून हे उभं राहावं लागलं ह्याच्यात झालं की घंटा बरोबर आणि प्लॅनच्या पोझिशन मध्ये करेल शांत काय हा रुद्र शांत होईल तुला इंद्रनील करून टाकली साठी दिसते दोघं आहे ना हे, शांत बस. मला एक सांगा ए आता बरं लक्षात घ्या हा समजा हे ओम वाघ याच्यात टाकला आणि रुद्र आणि हे वेदन पिंपळे याच्यात आणि वरदानी हे ओम नरोडे याच्यात बरोबर आहे आता एक ह्याच्यात टाकलं दोन ह्याच्यात टाकले मग आता तुम्ही मला सांगा एक ह्याच्यात जो टाकला तो फिक्स ठेवला पण दोन ह्याच्यात जे टाकले त्याच्यात तरी चेंज केलं जाऊ शकतं ना म्हणजे अशा किती पॉसिबिलिटीज बनते मग आता कोण डोकं लावून बसणार याला लक्षात काय ठेवायचं भरायचं कशा ब्लँक स्पेसेस कोण आहेत दे टाकणार कोण आहेत 5 जण भरणार आहे मग सरळ 3:5 एवढे पॉसिबिलिटी तयार होतात मध्ये किती झाले 3:5 म्हणजे 243 243 लक्षात आलं क्वेश्चन आला की 5 बॉक्स आहेत आणि 7 लेटर टाकायचे मग Five raised to काही असे आन्सर येते हा सगळ्या अशा answer द्यायचे. ठीक आहे लेटर बॉक्स थोडी समजलं का कंडिशन काही बी राहील त्याच्या जागी काही बी राहील कळतंय का तर ते 5P3 का नाही राहणार ते सांगा सांगितलं ना 5P3 का नाही जाणार कारण 5P3 मध्ये काय असतं एक जागा तुम्ही 5 पैकी एकानं भरू शकता मग एक भरली उरलेलं तुम्ही 4 नच भरू शकतात ना 4 पैकी एकच भरू शकतात नॉट रिपीट पहिली तर गोष्ट 4 नच भरू शकतात आणि एकच भरू शकतात त्यांची पहिलीच कंडिशन अशी की तुम्ही किती बी भरू शकता म्हणजे तुम्ही असं समजून घे की 5 लिटर्सचा वापर 5 लिटर दिलेत 5P3 म्हणजे 3 जागा भरायच्या 5 लिटर्स किती वेगवेगळे लिटर्स तयार केले जाऊ शकतात मग तुम्ही एकाच जागेवर 5 लिटर घेऊन शकतात का तुम्हाला तर 3च लिटरचा वर्ड तयार करायचा आहे ना पण दिले 5 लिटर इथं केस कशी की तुम्ही एका डब्यात 5च्या 5 भरू शकता नॉन रिपिटेशन सर 5 रिपिटेशन बिल लय घाण रिपिटेशन आहे रिपिटेशन तर अलाउड आहेच आहे पण रिपिटेशन मध्ये बी कसं राहतं 5P3 मध्ये बी रिपिटेशनचे क्वेश्चन वेगळे असते हा रिपिटेशन वाला बी नाही रिपिटेशन वाली केस तर येणारच आहे कळतंय का लक्षात आलं का बरं ठीक आहे चला पुढचं लिहिलं माझं कसं लिहिणार तुम्ही 3:5 त्याला पुढे झालं मी तरी काय त्याचा विचार करत राहणार याला कशा पद्धतीने समजून सांगते 15 पहा फाइंड अ नंबर ऑफ आता इथून पुढे पहा फाइंड अ नंबर ऑफ अरेंजिंग 11 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स आता पहा 11 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स येतात डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स आणि ह्या 11 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्सला काय करायचं आहे टेकन 4 at a time 11 distinct objects taken 4 at a time so that a specified object हे पहा ही भाषा समजा so that specified object always occurs never occurs काय म्हणले रे there are 11 distinct objects taken 4 at a time taken 4 at a time
इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, इंग्लिश मीडियम मध्ये बी ICSE, पुन्हा CBSE, स्टेट बोर्ड पुन्हा स्टेट बोर्ड, नंतर सेमी पुन्हा सेमी आणि सगळ्यात शेवटी मराठी. उलट आहे सर, उलट आहे. नाही नाही, तर हे सगळ्यात सॉफ्ट, हे थोडेसे त्याच्यापेक्षा आगाव, हे त्याच्यापेक्षा आगाव, हे डामचे, आणि हे यांनी यांच्या नादी लागू नये, हे अल्ट्रा लिजन. तर तू आहेस ह्या कॅटेगरी मधून आणि मी आहे ह्याच्यातला, तू माझ्या नादी लागू लागलो. कळलं का? तर आम्ही सगळ्यात खतरनाक असतो, त्याच्यामुळे इकडचे सगळे एक बी झाले तरी आमचं सबसेट आहे. आणि आम्ही अशा सगळ्यांना हँडल करतो, कारण मी ह्या कॅटेगरी नीट राहायचं. चला पुढे. हे होते तिकडचे त्यांच्यात मी आम्हाला खेटे सवय राहतो, आणि ते तू एकाच काय मदत दिली, तुला आणखीन पाहिजे. हा मूर्खा, तुला उभं करीन आता. चला, 11 डिस्टिंक्ट डिजीज आहे, टेक न 4 ॲट अ टाइम. म्हणजे किती ब्लँक स्पेसेस आहेत रे? 4. 1 2 3 4, 4 रिकाम्या जागा आहेत. 11 ऑब्जेक्ट्स किती वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करू शकतात? 4 रिकाम्या जागेत. 11p4 आपल्याला माहिती. 11p4 पण विचारलं काय आहे? सर ते एका जागेवर 2-4 पण ठेवू शकतात. तू एक नाही नाही तसं नाही, तसं नाही. तू काय विचार कर, तुला कळतंय का? त्यांनी म्हणलं तुमच्याकडे 11 ऑब्जेक्ट आहेत, 4 ॲट अ टाइम तू घेऊ शकतोस. मी पहिल्यापासून समजून सांगते तुम्हाला, व्हॉट इज द मिनिंग ऑफ NPR. यू हॅव R blank spaces and you are arranging these n objects in these R blank spaces. मी ज्यावेळेस 10p4 लिहितो त्यावेळेस माझ्याकडे 4 रिकाम्या जागा असतात, आणि या 4 जागांमध्ये या 10 जणांना किती वेगवेगळ्या पद्धतीने मी अरेंज करू शकतो, हे याचा अर्थ असतो. मग माझ्याकडे 11 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स आहेत, ज्याच्यात मी 4च एका वेळेला 4च घेऊ शकतो, म्हणजे 4च जण बसू शकतो ना. आता त्या 11तले 4 जण मला कोणती बी घ्यायची, तर मी किती डिफरंट पद्धतीने अरेंज करू शकतो. पहिले तर मी त्या 11तले 4 सिलेक्ट करणार, आणि मग त्या 4 जणांना आपापसात अरेंज करणार. पुन्हा मी वेगळं सिलेक्शन घेणार, पुन्हा त्यांना अरेंज करणार, पुन्हा वेगळं सिलेक्शन, पुन्हा वेगळं. असं मी किती अरेंजमेंट करू शकतो? तर ते 11 कळतंय का? वाच पुस्तक आणि पुन्हा विचारत राहा प्रश्न काही बी. मूर्खा, समजून सांगताना लक्ष देत जा. कशातला होता तू? इंग्लिश मधला आहे ना? लक्ष दे. एवढ्या टोटल अरेंजमेंट. आता मेन प्रश्न आहे, त्यांनी काय विचारले? ऑलवेज काय म्हटलं बरं? A specified object, a specified object always occur. कोणता तरी एक ऑब्जेक्ट आहे जो नेहमी येणार आहे. स्पेसिफाईड ऑब्जेक्ट माहिती का? 11 पैकी कोणता आहे तो? पण त्याला जर नेहमी घ्यायचा असेल तर त्याची जागा फिक्स करावी लागेल आपल्याला. कळतंय का? हे नीट लक्षात घ्यावर का? प्रश्न ह्याच्यावरच विचारला का? परमिटेशन वरचा प्रश्न विचारला असेल सीईटी, हेच कोणतं? हा एक आणि 16 आहे. 15 व 16ची पॉसिबिलिटी मला जास्त वाटते. आता लक्षात घ्या, मला एक सांगा. चला, आपण किती जण आहेत? आपण 11 जण आहेत. नाही, 4 4 9 10. मी 2 10, मी एक तुमच्या, तुम्ही 9 जण. ठीक आहे. आता समजून घ्या, आपण या प्रश्नाला बोलूया 9p4. मग आता आपण याला म्हणूया, तुमच्या सगळ्यांना मला एका रांगेत बसवायचं. 4 जणांना मी घेऊ शकतो, बरोबर आहे? हे बाजू नको, 4 जणांना घेऊ शकतो. तर 9 जण तुम्ही टोटल आहे. 4 जणांना मला फोटोग्राफसाठी घ्यायचे, तर 9p4 डिफरंट अरेंजमेंट्स होतील, बरोबर आहे? उत्तर 9p4 डिफरंट अरेंजमेंट होतील. मग आता याच्यात काय म्हणणे माहिती का? त्यांनी काय म्हटलंय? स्पेसिफिक ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर. तुमच्यापैकी एक जण फोटोमध्ये नेहमी जर मला घ्यायचा असेल, आता ह्या तर टोटल अरेंजमेंट झाले, याच्यातला फरक समजा बरं का.
यातला फरक सांगतो. हे झालं टोटल अरेंजमेंट. मूर्ख, ए मूर्ख, तू हे असं करतो ना, मला त्याच्यावर राग येतो माहिती समजलं आहे? मला ते. अरे बरं, आता याच्यावर काही विचारायचं नाही, धारायचं नाही, नाही. हा. हो. अरे मा ताण गेला संपलं. मला नोकरी लावायचं कुठं, तू तो काही करेल, मला काय करायचं. 94 काय रे? टोटल अरेंजमेंटचे तुमच्या 9 जणांतले मी 4 जणांना फोटो काढण्यासाठी घेतोय. पण तुमच्यातलं एक असं आहे जे म्हणते मी प्रत्येक फोटोत पाहिजे. कळतंय का? त्याचं काय म्हणणं आहे, मी प्रत्येक फोटोत पाहिजे. प्रत्येक फोटोत म्हणजे आता हे ह्याच्यात तर तो येणार नाही, पण ह्याच्यातले काही फोटोग्राफ असतील ज्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला ह्या अरेंजमेंट नाही विचारले त्यांनी विचारले की 11 जणांना असं अरेंज करा की त्यात एक येडपट्टे ज्याला पुरे फोटो घ्या. म्हणजे असं तू नाही म्हणत की असं केलं. एक जण कंपल्सरीली घ्यायचंय तुम्हाला सांगते. मग आता मला सांगा 4च जागा आहेत, त्यातल्या एकाला कंपल्सरी द्यायचंच आहे प्रत्येक फोटोत. म्हणजे एक जागा त्यासाठी आठवावं लागेल का नाही? त्याच्या अरेंजमेंटचा सवाल येईल का? नाही. कळतंय का? म्हणजे तो एकटा ही जागा भरणार आहे. पण आता तुमच्याकडे किती जण आहेत? 9 जण आहेत. 9 पैकी कोणतं बी एक येऊ शकतं ना. स्पेसिफिक ऑब्जेक्ट 9 पैकी कोणतं बी घेऊ शकता तुम्ही. गोष्ट कळली का? मग ही जी एक जागा आहे, दिस कॅन बी फिल्ड बाय 11 डिस्ट्रिक्ट ऑब्जेक्ट्स इन 11 डिफरंट वेज. पण एकदा तुम्ही त्याला फिक्स केलं की किती उरले? 10. मग एक फिक्स झालेला आहे बरं का. एक फिक्स केला, मग उरलेल्या 10 जणांना ह्या 3 मध्ये तुम्ही फिक्स करणार. इन 10P. कळतंय का? फक्त 1 पाहिजे. 1P1. या जागा फिक्स होईल ना. हे तर पूर्ण झालं ना. मग 11P4च झाले इथं. तेच ना. नाही म्हणजे इथं काय येईल, फक्त 1 येईल. हा. कारण एक कोणतं तरी घेणार ना. 11 पैकी घेतल्यावर मग परत होईल. 11P4च येते कोणते सरळ. याच्याच आधारे ते सांगितलं होतं की 5 जण डिव्हिजिबल पाहिजे, तर मग आपण 5 कसा फिक्स केला होता तसं आहे ते. सर सरळ 11 फॅक्टरच येईल ना. मग ते तसं जर केलं आपण तर 11P4 येतं, ते 1च पाहिजे तिथं. इथं 11 घेऊ शकत नाही. एकच घेणे आपल्याला. 11 नाही घेऊ शकत, 4 घ्यावं लागेल. हा? 4 घ्यावं लागेल. 4. कारण की सर ते जर तो फिक्स ऑब्जेक्ट जर आपण दुसऱ्या जागी ठेवला तर मग तो फिक्स बाकी सगळ्यांना अरेंज त्यांच्या अरेंजमेंट राहील ना. हे बघा हे कसं करता येईल. यासाठी मी डायरेक्ट फॉर्म्युला सांगतो तुम्हाला आणि मग समजून. हे चुकीचं आहे. नाही अरे फॉर्म्युला बनतोय डायरेक्ट याला मूर्खा. ऑलवेज साठी फॉर्म्युला बनतोय. काय म्हणतोय की R इंटू एक ऑब्जेक्ट कमी केला ना तुम्ही, एक फिक्स केला, n-1 PR-1 हा फॉर्म्युला बनतोय. दिस इज अ फॉर्म्युला. काय करायचं तुम्हाला? हे कशासाठीचा फॉर्म्युला आहे? एक ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर साठी, 1 ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर साठी, की एक ऑब्जेक्ट कंपल्सरी येणार. तर तू हे म्हणतोय हे बरोबर आहे की काय? एक ऑब्जेक्ट फिक्स होणार म्हणजे 1P1 होणार. एक ऑब्जेक्ट घ्यायचा 11 पैकी कोणता बी त्याला फिक्स केला, पण तो इथंच फिक्स करायचा असं म्हणलेत का ते? इंटू 4 करून टाकू ना. हा मग इंटू 4 त्यासाठीच करायचंय ना, की तो इथं पण येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो, इथं पण. बाकीच्यांच्या जागा होईल इथं ऍडजस्ट. कळतंय का? पण हे जागा बदलू शकते ह्याची अरेंजमेंट. तो एक कुठे पण फिक्स झालं तर 3च उरतील. 4 10P3 4 into 10P3 तो एक आहे ना. हा 4 तो इंटू तो एक कॅन्सल झाला आणि एक जागा बी कॅन्सल झाली. मग 4 इंटू काय केलं आपण? 10P3 म्हणूनच n-1 PR-1 म्हटलंय ना. कळतंय का? म्हणून फॉर्म्युला काय लक्षात ठेवणार तुम्ही की 1 स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर जर तुम्हाला करायचं असेल, स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर करायचं असेल तर R इंटू n-1 PR-1 हा झाला तुमचा फॉर्म्युला. मग R म्हणजे काय रे? टेकन किती ऍट अ टाइम? 4 ऍट अ टाइम. इथं 4 आहे, मग 4 इंटू
n मायनस वन म्हणजे टोटल किती आहे 11. 11 मधून एक गेलाच, एक ऑब्जेक्ट घेतला 10 p3. म्हणजे आपण जे केलं होतं ते बरोबर होतं की एक ऑब्जेक्ट भरला फक्त तो त्याची एक जागा चार ठिकाणी चार पॉसिबिलिटीज क्रिएट होतील. कळतंय का चेंज होण्याच्या. म्हणून 4 इंटू गिवन. मग काय आन्सर याचं जी 4 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7. तयारी करतो. सर 4 into 10 40 होता ना, मग 40 into 13 into 38. मल्टिप्लिकेशन करून घ्या तुम्ही. होय. जास्त वापस घेतोय शब्द 4 इंटू हे वेगळे काही करणं नाही. अरे बाबा असं कसं केलं तुम्ही तर मला वाटलं 28,800. 10 p3 तुम्ही 4 इंटू 10 40 p3 लिहिताय काही पण 28,800. असं नाही 4 इंटू ह्या अरेंजमेंट 28,000. 10 p3 म्हणजे 10 इंटू 4 इंटू 10 p3 म्हणजे 4 इंटू ह्या अरेंजमेंट 10 इंटू 9 इंटू 8 असं 80. एक मिनिट. तू पाहिजे का सांग. हे किती येतं 28 80 28 80 एवढ्या अरेंजमेंट होतील. 28,080. एक मिनिट. अरे आता सर जे बी असेल ते 11p4 मायनस हे ना हा 28 80. काय ते बी वाला नेवर. हा बी वाला जे आहे नेव्हर ऑकर. म्हणजे एक ऑब्जेक्ट कधीच नाही आला पाहिजे, एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट कधीच नाही आला पाहिजे. तर ह्याला तुम्ही डायरेक्ट नाही कॅल्क्युलेट करू शकत बरं का. हे कॉम्प्लिमेंट सारखं असं असतं. करून टाकून नाही. हा तुम्हाला हे जरी डायरेक्ट विचारलं तरी ऑलवेज ऑफर काढायचं आणि मग त्याच्यातून टोटल मधून वजा करायचं. मग टोटल किती आहे 11p4. टोटल 11p4 आहे. त्याच्यातून तुम्ही r इंटू n मायनस 1 p r मायनस 1. दिस इज द प्रोबॅबिलिटी सॉरी दिस इज द these are the arrangements for one particular object never occurs. हे काय आहे one particular object always occurs आणि never occurs साठी total arrangements minus हे करावं लागेल. कळतंय का? हे आता हे बरं हे करून पाहू आणि ते पण करू पाहू त्यांनी दिसत. तू कशा बोलतात काही मध्ये हा गप 11p4 हे मला सांगा 11p4 म्हणजे 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 आणि मायनस आपलं काय 7920. 80 आहे सर. नाही सर 80. 80 हा, बरं हे किती येतं सांगा बरं मला 7920. 7920. 7 नाही 20. बरोबर केलं हा. हा मग हे चुकीचं बरोबर आहे. आता लक्षात घ्या हे बघा हे ऑलवेज ऑकर म्हटले की नाही. ऑलवेज ऑकर साठी आपण घेतलं फॉर्म्युला बरोबर आहे, चुकलंच ते आपला. सर, आता सर फक्त ऑलवेज ऑकर साठी नेवर ऑकर तर आपण मायनस करणार आहे ना. ते याच्यासारखं केस झाला ना तो डिव्हिजिबल 5 तर नॉट डिव्हिजिबल 5 आपण टोटल नाही सर येते सर हे 2880. हा बरोबर आहे सर याला सांगा. एक मिनिट तू मला सांग 11p4 किती येतं 792 7924. 7920. अरे सॉरी. अरे 5040. मी काय काढलं 5 हे तर चुकीचं आलं. बरोबर आहे सर. बरोबर काढलं ना मी कुठे मी तेच बरोबर. टोटल मधून याला मायनस करा मी काहीच हेच हो म्हणतो भाईचा 5040. मला वाटलं येणं डायरेक्ट हे आन्सर सांगितलं मला अरे नाही सर हा नाही येतं आम्ही नाही ए लक्षात आलं तुमचं मग बरोबर सांगितलं तरी म्हणले यार एवढं कसं चुकू शकतो माझं मला कॉन्फिडन्स कमी व्हायला लागला होता का? कारण लॉजिकली बाहेर गेलं तुम्ही यार बरोबर आहे पण आता म्हटलं काय बाबा याच्यावर पोरांवर भरोसा नाही ठेवायला पाहिजे. चला बरोबर होतं ते ऑलवेज ऑफर साठी होतं आणि नेव्हर ऑफर साठी काय होणार टोटल मधून वजा करा. हा, मग 11p4 मधून वजा केलं r इंटू n मायनस 1 p आणि समजा डायरेक्ट करायचं असेल तर कसं करणार. डायरेक्ट करायचं असेल एक ऑब्जेक्ट येणारच नाहीये 10p4 हा एक ऑब्जेक्ट येणारच नाहीये. टोटल ऑब्जेक्ट म्हणून काढून टाका जागा तर चारच भरायच्या. एक ऑब्जेक्ट येणारच नाही तर n मायनस 1 p r चार ऑब्जेक्ट घ्यायचे पण एक ऑब्जेक्ट कधीच येणार नाहीये. मग एक बाजूला हटवला काय होईल n मायनस 1 p म्हणजे 11p सॉरी 10p4
ठीक आहे आन्सर नाही ते कसं 5040 n minus p r आणि 4 N minus 1 PR 720 into कशासाठी हा, लोकं हे नेवर ऑब्जेक्टसाठी एक ऑब्जेक्ट नेहमी नाही आला पाहिजे ना टोटल ऑब्जेक्ट पैकी एक ऑब्जेक्ट काढून टाकला तुम्ही कोणताही काढा मग तो जो नाही पाहिजे टोटल अरेंजमेंट मायनस ते हा यात ते आणि हे सेम आहे N minus 1 PR लिहा नाहीतर मग हा फॉर्म्युला लिहा दोन्ही सेम आहे ठीक आहे हा, चला पुढे चला 16 नंबरचा प्रश्न किती पर्यंत गेलं? सगळे म्हणतात. एकशे जरी संपलं चालेल, तरी. चालेल. ए, घरी गेलो सोडावं काय सगळे? एवढा एवढा आंबळा उत्तर उडा In how many ways can आता हे पण प्रश्न महत्त्वाचा In how many ways can 5 different books be arranged on a shelf if there are no restriction नाही आहे हे तर सोपं आहे 2 books are always together आपण हे केलेलं आहे ना हा रात्री? केलेलं आहे वरती 2 books are always together 7-8 and number 3 2 books are never together चला मी पाहणार नाही आता लाईन काय काय किती सोपं आहे टोटल 5 बुक्स आहेत शेप वरती अरेंज करायचे नो रेस्ट्रिक्शन 5 5 फॅक्टर फॅक्टोरियल दोन नेहमी सोबत किती जागा आहेत रे 5 जागा आहेत 1 2 3 4 5 किती जागा आहेत रे 1 2 3 4 5 5 जागा आहेत वी हॅव टू फिल दिस 5 जागा पैकी 2 बुक्स नेहमी सोबत पाहिजे म्हणजे 2 बुकचे एक गठोडं तयार झालं 2 बुकचे एक गठोडं तयार झालं म्हणजे काय झालं रे 2 बुकला 1 युनिट समजलं 5 मधून 2 गेले किती उरले 3 आणि त्या 2 बुकला ऍड केले 1 युनिटला म्हणजे 4 टोटल किती आता झाले तुमच्याकडं 4 डबे 4 बुक्स 4 बुक्स आणि 4 डबे झाले 4 फॅक्टोरियल बरोबर आहे हा तर 4 कारण ते दोघं नेहमी सोबतच येणार आहेत ना तर ते 4 फॅक्टोरियल झालं पण ते दोघं आपापसात अरेंज करता येते ना Into 2 फॅक्टोरियल. इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2 काय म्हणतोय ते सांगावं लागेल ना थिंकिंग मध्ये देते सर आपल्याला काय सांगायचं तुम्हाला सर लास्ट टाइम आपण केलं ना त्याच्यात जास्तच काहीतरी होतं किती येतं 48 बरोबर आन्सर द टेक्निक इज इनकरेक्ट आहे सर पण जागा तर 5 बुकच्या होत्या ना. मला वाटलं की कसं बोलत सर किती आता याच्यात काहीच नाही जागा 5 बुकच्या होत्या बरं मग पुढं काय इरिटेट होतंय घरला आता. अरे 2 बुक्स एका जागेवर केला तर 4 बुक्स झाले एक जागा मी नव्हती. 2चा कॉम्बो केला अरे जागा 5च आहे हा तेच. तो काय म्हणतो काय म्हणणं आहे तुमचं साप तुम्ही जसं 2 बुक घेतल्या सोबत असं आपण 3 पण घेऊ शकतो 4 पण घेऊ शकतो. पण तिथे विचारलेलं आहे 2 ना. घ्या. घेऊ शकतो मग काय करायचं आता मग घेऊन ना काय देयर इज नो रेस्ट्रिक्शन म्हणलं अरे पण एक आहे. तू book देयर इज नो रेस्ट्रिक्शन म्हटलेले म्हणजे तुमचे सगळे पॉसिबल वेज देयर इज नो रेस्ट्रिक्शन म्हणजे काय 5 बुक्स आर गिवन 5 बुक्स आर टेकन ॲट अ टाइम ऑल अरेंजमेंट नो रेस्ट्रिक्शन म्हणजे ऑल अरेंजमेंट 5 वेज ठीक आहे आता तुमच्याकडे येऊया तुमच्याकडे 5 डिफरंट बुक्स बरोबर हा. आता 2 बुक्स समजून घ्या आपण नाव देऊया त्यांना ABCDE हा. हे 5 बुक्स आहेत आणि 5 जागेवर तुम्ही भरणार बरोबर 1 2 3 4 5 आता A आणि B ला नेहमी सोबतच राहू द्यायचे मग मला तुम्ही सांगा A आणि B ला तर नेहमी सोबत राहू द्यायचे तर एक अरेंजमेंट झाली ABCDE दुसरी अरेंजमेंट तुम्ही केली CDE AB तुम्ही नेहमी A आणि B ला जर सोबतच घेत असताना तर ऍक्च्युअल मध्ये याला 2 म्हणण्यात काही अर्थ आहे का मध्ये पण देऊ शकतो. मध्ये लिहा कुठं बी लिहा तुम्ही दुसऱ्या पोझिशनला लिहिलं समजा हा. CABDE लिहिलं हा. पण ह्या दोघांना तुम्ही सोबतच घेतायत ना नेहमी हा. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की हे दोघं जण मिळून झाले एक जण कारण हे दोघं जण जे आहेत तुम्ही नेहमी उचलून या दोघांना दुसरीकडे ठेवतायत ना तुम्ही या दोघांच्या मध्ये कुणाला नाही ठेवू शकत आहे मग जर दोघांच्या मध्ये कुणाला ठेवता येत नसेल तर त्या 2 वेगवेगळ्या जागा म्हणण्याला काय अर्थ आहे
त्या दोन्ही एकच झाले ना. मग त्यांचं म्हणणं आहे की हे दोघं एक झाले, जागा बी एक झाली, लेटर्स बी एकच झालं. मग ते मग असे झाले 1 2 3 4. पण ए बी आणि बी ए ची अरेंजमेंट वेगळी ना. जसं ए बी सी डी ई आणि बी ए सी डी हे वेगळे. मग हे दोघं आपापसात 2 फॅक्टरनं बदलले जाऊ शकतात. म्हणून 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. सर तुम्ही आता ऑलवेजचा फॉर्म्युला दिला तो आपण पण अप्लाय करू शकतो. कोणता? ऑलवेज फॉर ऑलवेज r into n minus 1 p r minus 1. एक component. काय विचारलं? हे पण ऑलवेजच आहे. ऑलवेज कम. सर इकडे मेन्शन केलेले टू बुक्स आर ऑलवेज टुगेदर आणि तुम्ही आता ऑलवेज साठी फॉर्म्युला देता. अरे ते ऑलवेज ऑफर्स होतं. मी ऑलवेज टुगेदर समजून घे याचा नाव. त्याच्यात म्हणणं आहे की 2 बुक सोबत पाहिजे. त्याच्यात तसं म्हणणं नव्हतं. ऑलवेज ऑफर सांगा रे यार, मला पहिले इंग्लिश येत नाही यार. जोडी काढायचं. आधी गरम म्हणलं आहे. पहिले इंग्लिश इथे तुमच्याकडे 11 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स होते ना. 11 चे 11 घेतलेले नव्हते. लक्षात येते का? 11 चे 11 टेकन टुगेदर होते का? नाही. त्याच्यामुळे त्याची पण ह्याच्यात फरक आहे. ठीक आहे. 120 मधून 48 मायनस करून टाकायचं. 2 बुक्स आर नेवर टुगेदर. टोटल जे अरेंजमेंट आहे त्याच्यातून हे वजा करून टाका. 120 मधून 48. 5 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. सांगणारे किती आले तू? ठीक आहे. 72 बरोबर येते का? 72 आहे ना? 72 120 मायनस 48. हे 50 ते 20 आणि हे 2. करेक्ट. 72. अलग बरोबर 72. काय सांगितलं होतं? आज केले आज केली नाही. काय करणार? सर ते मला सेल पूर्ण करणार 3 नाही. मिनिटावर झाले. बोल का? पलीकडचं 5 दिवस करून लिहून देतात ना तुम्ही. काय त्याची तुला काय करायचं? तुम्ही घड्याळ आहे ना तुझ्याजवळ? ए त्यांना शांत बस म्हण रे. या मारीन मला बाहेर आलो. आवाज ऐकून घ्या. ए शेवटचा प्रश्न करूया म्हणजे एक्सरसाइज संपते. क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17. 6 ए 3 boys and 3 girls are to sit in a row. 3 boys and 3 girls are to sit in a row. How many ways can this be done if there are no restrictions? हे लक्ष द्या तुम्ही. There are no restrictions चा अर्थ काय? टोटल किती आहे? 6 जण. They can be arranged in 6 pieces. That is 6 factorial. No restrictions. 720. जो भी आहे का? There is a girl at each end. प्रत्येक एंड वरती तुम्ही 3 मुलं 3 मुलींना बसवले तर दोन्ही एंड 2च असतात. तर दोन्ही एंड वरती गर्ल्स पाहिजे. तर तुमच्याकडे किती जागा आहेत रे? 1 2 3 4 5 आणि 6. दोन्ही एंड वरती गर्ल पाहिजे म्हणजे इथं पण गर्ल पाहिजे आणि इथं पण गर्ल पाहिजे. 4 मग फॅक्टोरियल. दोन जागा ज्या आहेत त्या गर्ल्सने भरायच्या. बरोबर आहे एंडच्या. मग इथं तुम्ही एक कोणती बी एक गर्ल इथं म्हणजे किती टोटल गर्ल्स? 6. 3 3. There are 3 girls. बरोबर आहे. मग 3 पैकी 2 गर्ल्स विल बी फिल्ड इन 2 स्पेसेस बाय 3p2 ways. बरोबर आहे. पण ते जे दोघे जणींचे ते पोझिशन चेंज होऊ शकते ना. कळते का? सो दे कॅन बी अरेंज इन 2 डिफरंट वेज. म्हणजे असं समजूया तिघी पैकी कोणते बी दोघी इथं ठेवल्या. कळतंय का? सर ती पॉसिबिलिटी घेऊ शकत नाही ना आपण. हा? ठीक आहे 2 जरी ठेवल्या आपण सरळ सरळ तर तिघीपैकी का त्याच्यात काय? मधल्या जागा बोलायचं काय? सर 4 फॅक्टोरियल इंटू 2 सरळ सरळ. कोणतं 4 फॅक्टोरियल? ते मधातले 4 आहे ना आणि त्याला 4 आपण तर कोणते बी 2 येऊ शकतात ना. 3 पैकी 2 जणी अरेंज करायचे ना. त्यांनी म्हणलं की ह्या दोघी फिक्स आल्या पाहिजे. हां. त्या 3 पैकी तुमच्याजवळ 3 मुली आहेत पैकी ते म्हणताय की एंड वरती मुलीच पाहिजे. मग 3 पैकी कोणते बी 2 येऊ शकतात. बरं तुम्ही समजा घेतले कोणते तरी 2 मुली त्या एंड बी तर चेंज करू शकतात ना. इंटू 2 केलं ना आपण. हा म्हणून ते इंटू 2 केलं.
सर into 2 3P2 factorial. चं समजलं. Factorial केलं. 3P2 हा, म्हणजे समजलं 3 पैकी का? 2. समजलं ना? हा, समजलं. आता समजा 3 पैकी कोणते 2 मुली इथं बसल्या तर एक पोरगी उरली हा. आणि 3 पोरं उरले, 4 जण झाले, तर ते 4 जण ह्या 4 जागा कशावरती? 4 बेस 4 फॅक्टरी. म्हणजे ज्यावेळेस 2 मुली एंड्सवर पाहिजे त्याची कंडिशन काय झाली? 2 × 3P2 × 4 फॅक्टरी. आता हे बरोबर आहे बोलूया. त्याला असलंच पाहिजे. 3P2 चं बोलले. 48 आन्सर आहे सर. आन्सर किती सर? किती आन्सर? 2 नाही येणार बहुतेक. हा, एवढी नाही येणार. का? कारण की आपण डबल घेतलं. 3P2 मध्ये त्या दोन्ही केस आले ना. कसं काय? हे बघा, हे असं समजूया, त्याला तोडून तोडून समजूया. समजा 3 मुली आहेत, बरोबर आहे. 3 पैकी 2 पाहिजेत एंडला, तर ही जागा भरल्या जाऊ शकते 3 डिफरंट वेज ना. 3 पैकी सर बरोबर आहे. आणि 3P2 3 पैकी कोणती बी एक जागा भरली जाऊ शकते ना. कळतंय का? 3 मुलीपैकी एक मुलगी इथे येणार, उरल्या किती? 2 मुली. ही जागा 2 पैकी एक जण भरणार इन 2 डिफरंट वेज. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 2 into 24 × 4 फॅक्टोरियल असं 3. 144. हे लक्षात घ्या. बॉयज अँड गर्ल्स आर ॲट अल्टरनेट प्लेसेस. बॉयज अँड गर्ल्स आर ॲट अल्टरनेट प्लेसेस. आता हे लक्षात घ्या, बॉयज अँड गर्ल्स आर ॲट अल्टरनेट प्लेसेस, याच्यामध्ये आयदर ऑर वाली सिच्युएशन आली बरं का? सर इवन आणि ऑडचं केलं होतं आपण कसं केलं ते? नाही, इथं त्यांनी काय म्हटले? बॉयज अँड गर्ल्स आर ॲट आयदर प्लेसेस. आर ॲट अल्टरनेट. मग आर ॲट अल्टरनेट प्लेसेस मी काय म्हणलं? आणि मराठी मीडियमचे 3 पोट्टे 3 पोट्टी 3 पोरी. मग काय होईल रे? बॉयज बॉय बॉय. गर्ल्स अल्टरनेटिव्ह. तुम्ही कसं बसवता गर्ल्सला? 3 गर्ल्स आहेत, बरोबर आहे. दोनच पॉसिबिलिटी काय होईल? गर्ल 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 4 झालं. तर होऊ दे ना, हा तेच 2 पॉसिबिलिटी तयार झाल्या. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय केलं रे? काय म्हणले तुम्ही? अल्टरनेट बसवायचं. अच्छा, 6 जण आहेत ना. मग मी तेच ना, तुम्ही समजा आपण ही गर्ल काढली तर मग शेवटून येऊ शकतो किंवा ही शेवटची काढली. चालतं, म्हणजे हे दोन बरोबर आहे. possibilities तेच म्हणत होतो मी. बरोबर आहे. सर आव म्हटलं तुम्ही लास्ट टाइम मी सर लास्टचा जी मिळून टाका. नाही रे. 2 पॉसिबिलिटी झाला. पहिले जी मिटवलं तर शेवटी येऊ शकते, शेवटचं मिटवलं तर पहिले येऊ शकते. काय सर? थ्री फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल किती झाले? 3 6 आपल्याला हे असं नाही करता येणार. आपल्याला जो जागा फिक्स आहे, आपल्या जो जागा फिक्स आहे, आपल्या जो किती जागा आहेत? 6 जागा आहेत, बरोबर आहे. तिथे जागा जास्त होत होते ना, मी जागा जास्त केल्या होत्या तिथे. जागा 6 दिलेल्या आहेत. ती केस वेगळी होती. नाही सर, या केस मध्ये बी आता एक करा तुम्ही, हा काढायचा बॉक्स काढा. सर एकदा स्टार्टिंग गर्ल्स न होईल, एकदा स्टार्टिंग बॉय न होईल. हा असं तेव्हा 2 पॉईंट हो ना, 6 जागा आहेत ना. तर तुमच्याकडे इव्हन आणि ऑड प्लेसेस आहेत 1 2 3 4 5 6. आपल्याला दोन्हीचा विचार करावा लागेल. समजा जर तुम्ही इव्हन प्लेसेस वरती बॉयजला अरेंज केलं, बरोबर आहे, तर ऑड प्लेसेस वरती गर्ल्स अरेंज होतील. तर इव्हन प्लेसेस वरती बॉयजला अरेंज करण्याची अरेंजमेंट किती होती? 3 जागा आहेत, 3 बॉयज आहेत, 3P3 वेज करते इनटू गर्ल्सच्या 3 जागा आहेत. ही एक अरेंजमेंट होईल. किंवा आता मी काय म्हणते, किंवा लक्षात येते की हे होईल किंवा ते होईल. दुसरं काय होऊ शकतंय? आता ऍडिशन. दुसरं काय होऊ शकतंय की बॉईज ऑड पोझिशन वर आले. बॉईज ऑड पोझिशन वर आले नाही आले. 1 2 3 4 5 इथं, आणि गर्ल्स कुठे आल्या? इव्हन पोझिशन वर आल्या.
मग यांना अरेंज करू शकता पण 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. मग टोटल अरेंजमेंट किती झाले? एक तर ही अरेंजमेंट येईल किंवा ही अरेंजमेंट येईल, एक तर ही किंवा ही. कळतंय का? म्हणजेच काय झालं? 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल प्लस 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. आन्सर चुकला आपला. हा. तर ते पुस्तकात चुकी दिले. नाही. इथे काय? इथं पाय इथे हेच आहे. काय पण? सर मग आलो होतो तसं 3 फॅक्टर मध्ये 36 2 36 5 plus 36. हा. 72 पहिलेच हे केलं होतं. याच्यात सर एक बघितलं तर बघा. एम किंवा एक तर एम प्लस कसं होईल? मग एक तर हे आणि एक तर ते मध्ये प्लसच असतं ना. 36. अरे मल्टिप्लाय केल्यावर म्हणतो ते मल्टिप्लाय नाही माहिती. असं त्याला असं म्हणणं आहे की ऍडिशन काय मल्टिप्लिकेशन हा. दोन्हीचं माहित नाही झालं. अरे मग answer आहे. हे बघ कसं असतं माहिती का, ज्यावेळेस तुम्हाला एक तर हे किंवा एक तर हे असं विचारतात. साधं एक्झाम्पल घेऊयात. आपल्याकडे 5 पुस्तकं आहेत, बरोबर आहे. 2 पुस्तकं मॅथ्सचे, 3 पुस्तकं फिजिक्सचे. मग तुम्हाला एक पुस्तक चूज करायचं आहे, बरोबर आहे. तुमच्याकडे किती पॉसिबल वेज आहेत चूज करण्याची? 5च वेज आहेत ना. 5 तुम्ही एक तर 2 मॅथ्सच्या पुस्तकातून एक पुस्तक चूज करणार किंवा 3 फिजिक्सच्या पुस्तकातून एक फिजिक्सचं पुस्तक चेक करणार, सॉरी चूज करणार. पण तुम्हाला घ्यायचं एकच आहे ना. कळतंय का? मग तुम्ही असं म्हणणार का 3p1 इंटू 2p1? नाही कळतंय. बरोबर. तुम्हाला त्यांनी काय विचारले? नाही कळलं वाटतं का? कळ. तू कोण असला नालाय? त्याची वाईट सर. तुम्हाला काय करायचंय? हे तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला गर्ल्स आणि बॉईज अल्टरनेट प्लेस करायचे. मग तुमच्या अरेंजमेंट किती होतील? एक तर ही अरेंजमेंट होईल किंवा ही अरेंजमेंट होईल ना. मग ही अरेंजमेंट जर झाली तर ह्या किती अरेंजमेंट होत आहेत, किंवा ह्या अरेंजमेंट झाल्या तर ह्या किती होत आहेत? त्यांना प्लसच करणार तुम्ही, त्यांना मल्टिप्लाय कसं करणार? कळतंय का? सगळ्या याला सांगा सर. म्हणजे 2 टाइम्स तुम्हाला करणं इन शॉर्ट. 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियलला 2 टाइम्स करणं आहे. ठीक आहे. 2 टाइम्स ऑफ ऑलवेज शिफ्ट टुगेदर, ऑलवेज शिफ्ट टुगेदर. त्याचे बी किती झालं? 7 आन्सर आहे त्याचे. किती येते आन्सर? 72. 72 36 36. हा, तू काय म्हणत होता त्याचं? तुझं कसं 72 आता? असं आम्ही 3 फॅक्टरी असं असंच skip केलं झालं. होतं आणि इंटू 2 करून टाकलं होतं की चेंज होईल प्लेसेस. हा. मग बाद एवढं झालं, झालं. बाद. सेव्ह केलं होतं आम्ही. पण याच्यामध्ये 288 मग आमची गोष्ट ते चुकीचं आहे. ठीक आहे. याच्यात पण 72 येतं ना. एक केस बाकी ना. हा? एक केस बाकी आहे. 3 पोरं 3 पोरं सोबत. ऑन बॉईज सिट टुगेदर. लास्ट केस. सेम आन्सर आहे. सेम आन्सर. सगळे मोठे सोबत पाहिजेत म्हणजे गठुडं तयार करायचं मोठ्याचं. 6 जागापैकी 3, 6 जागापैकी 1 2 3 4 5 6, 6 जागापैकी हे एकच गठुडं तयार झालं 3 पोट्याचं. बरोबर आहे. 1 2 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 जागा झाल्या. तर दिस विल बी अरेंज इन 4 डिफरंट वेज. आणि 3 गठुड्यातले 3 पोरं 3 फॅक्टरला अरेंज होतील. पोरं असं नाही नाही. झालं ना. झालं. हे इकडे तिकडे जाणारे 4 फॅक्टरी आहेत ना. 3 फॅक्टरी 144. 36 144. ठीक आहे. आता रिपिटेशन जर केलं तर काय होतं ते पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहे. ठीक आहे. भेटूया. 72